श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 915. आपण गेल्या चिंतन प्रभामध्ये हनुमंताचा या लंका दहनाच्या द्वारे केलेला पुरुषार्थ चिंतनामध्ये घेतला होता. सर्व लंका हनुमंताने काही क्षणांमध्ये जाळून भस्मसात केली. त्याला सहाय्यभूत होण्यासाठी भगवंताने आपल्या 49 मरुतगणांना पाठवलेले आहे आणि अशा मरुतगणांच्या आधाराने भस्मसात झालेली ही लंका एका शिखरावरून हनुमंत पाहतायत, समुद्रामध्ये उडी मारतायत, आपली शेपटी विझवतायत आणि त्यानंतर आपले सर्व श्रमांचा परिहार करून सीताजींच्या समोर ते येऊन उभे राहत आहेत. त्यामध्ये 2 सुंदर सूत्र आपल्याला गोस्वामीजींनी सांगितली की एक म्हणजे या लंका दहनाच्या मागे जर खरं कुठलं कारण असेल तर साधूचा अपमान, या हनुमंताचा केलेला अपमान, या नगरवासियांनी दिलेले चरण प्रहार, या सगळ्याची सव्याज परतफेड या लंका दहनाच्या आधाराने झाली आहे. तर दुसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे या लंका दहनाच्या द्वारे विभीषणाच्या बद्दल केलेला विशिष्ट न्याय, त्याचं चिंतन देखील अत्यंत आपल्या अंतःकरणाला आनंद देणार आहे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशी उपेक्षा आपल्या वाटेला येत असते त्यावेळेला जर आपण आपल्या अंतःकरणाची स्थिती अशी करू शकलो की भगवंताची यामध्ये काही विशिष्ट योजना आहे आणि त्या आधाराने तो मला सांभाळत आहे, तर मला वाटतं उपेक्षेचा दाह आम्हाला कधीच त्रास देऊ शकणार नाही. अशा रीतीने विभीषणाचं घर या ज्वालांपासून सुरक्षित ठेवत, कोणाच्याही मनामध्ये संशयाला जागा न ठेवत हनुमंताने हे एवढं अगाध कार्य पूर्ण केलं. आणि त्यानंतर लगेचच आपल्या आईसमोर एखाद्या लेकराप्रमाणे ठाड भयंकर जोरी अशा पद्धतीने त्याने एक लहान रूप धारण करून हात जोडून आईच्या समोर तिच्या आता निरोपाच्या दृष्टीने संवाद करायला सुरुवात केलेली आहे. आज जानकी मातेचा निरोप हनुमंत लंकेमधून प्रभू रामचंद्रांच्यासाठी घेऊन निघणार आहेत. त्याचं गायन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगत आहेत. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, मातु मोहि दीजे कछु चिन्हा, जैसे रघुनायक मोहि दीन्हा, चूड़ामणि उतारी तब दयऊ, चूड़ामणि उतारी तब दयऊ, हर्ष समेत पवन सुत लयऊ, कहे हुतात अस मोर प्रणामा, सब प्रकार प्रभु पूरन कामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, दीन दयाल बिरिदु संभारी, दीन दयाल बिरिदु संभारी, हरहु नाथ मम संकट भारी, तात सक्र सुत कथा सुनायहु, बान प्रताप प्रभु ही समुझायहु, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, मास दिवस महु नाथुन आवा, तौ पुनि मोहि जियत नहीं पावा, कहु कपि के ही विधि राखो प्राणा, कहु कपि के ही विधि राखो प्राणा, तुम हुतात कहत अब जाना, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, तो ही देखी शीतली भई छाती,
तो ही देखी शीतली भई छाती, पुनि मोह कहूँ सोई दिन सो राती। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। जनक सुत ही समुझाई करी, बहुविधि धीरज दीन। चरण कमल सिरु नाई कपी, गवनु राम पहिकीन। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। हनुमंत आईच्या समोर हात जोडून उभा आहे. आपल्या या मुलाचा हा पुरुषार्थ आईने या अशोक वाटिकेमधून पाहिलाय. त्यामुळे हनुमंताच्या दर्शनामध्ये अनेक प्रकारचे विचार, अनेक प्रकारच्या भावना सीताजींच्या अंतःकरणात तयार होत आहेत. एके ठिकाणी आपल्या या सुपुत्राचं विशेष कौतुक देखील वाटतंय. त्याने केलेला हा पुरुषार्थ, राक्षसांना शिकवलेला धडा, रावणाच्या सभेमध्ये जाऊन त्याला सुनावलेली स्पष्टोक्ती आणि तत्पश्चात केलेले लंका दहन, ही सगळं काही आईचं हृदय जाणतीये. आणि त्याच वेळेला एक विरहाची भावना देखील अंतःकरणामध्ये विषाद निर्माण करतोय. हनुमंत आज आपल्या समोर उभा आहे, तो आपला निरोप घेण्यासाठी. हनुमंत हे तत्व केवळ बुद्धिमतां वरिष्ठम नाहीये सज्जनो. कारण की बघा, जीवनामध्ये आपण असे अनेक बुद्धिप्रधान लोक बघतो. अगदी जर त्याला आजच्या भाषेमध्ये बोलायला गेलो तर ज्यांचा IQ हा खूप चांगला आहे, अशी अनेक बुद्धिप्रधान मंडळी आपल्याला दिसतात. परंतु IQच्या बरोबर EQ अर्थातच इमोशनल कोशंट देखील जर आपला विकसित नसेल तर अशा बुद्धिप्रधान लोकांच्या असंवेदनशील गोष्टी या हृदयाला कधीही आनंद देऊ शकत नाहीत, आधार देऊ शकत नाहीत. हनुमंत इथं आपल्या बुद्धिमतां वरिष्ठम मध्ये या दोन्हीही अंगांचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे, जिथं बुद्धीही आहे आणि जिथं संवेदना देखील आहे, जिथं समोरच्याच्या हृदयाची जाणीव देखील आहे. याचं अत्यंत सुंदर संवादशास्त्र आपल्याला प्रथम चौपाईमधून सांगतोय. हनुमंताने आईच्या समोर हात जोडल्यानंतर जर तो केवळ बुद्धिप्रधान असता तर तो म्हणाला असता, आई आता निरोप घेतो बर का, काय निरोप सांगायचा आहे मला सांग रामासाठी. परंतु अशा बुद्धिप्रधान अंगाने सद्गुरू हे तत्व कधीही समाज जीवनामध्ये राहत नाही. किंबहुना सज्जनो, बुद्धीच्या आधाराने आपण कुठल्याही व्यक्तीच्या हृदयाला स्पर्शच करू शकत नाही. हृदयाची भाषा ही केवळ हृदयापासून निर्माण झालेल्या शब्दांमधूनच कळते. आणि आजच्या गृहसंस्कृतीमध्ये, समाज संस्कृतीमध्ये जर कशाची वानवा असेल तर हृदयापासून अत्यंत प्रामाणिकतेने निर्माण होणाऱ्या शब्दांचीच आहे बरं का. आणि त्यामुळं आज ही संभ्रमित अवस्था आपल्याला मानवी मनामध्ये दिसते की जिथं अत्यंत संवेदनेतून, हृदयाच्या गर्भातून बोलणाऱ्या शब्दांचीच वानवा आपल्या प्रत्येकाला जाणवत असते. हनुमंताने जर आईला सांगितलं असतं की मी निरोप घेतोय, तर कदाचित तिच्या डोळ्यांमध्ये स्वाभाविकपणे लगेचच विरहाचे अश्रू निर्माण झाले असते. परंतु हनुमंताने काय शब्द वापरलाय, मातु मोहि दीजे कछु चिन्हा, जैसे रघुनायक मोहि दीन्हा. मी जाईन ठीक आहे, परंतु या जाण्याच्या माग असलेल्या अव्यक्त भावनेमध्ये हनुमंत आईला सांगतोय की आई, मला असं काहीतरी चिन्ह दे की ज्याच्या आधाराने मी प्रभू रामचंद्रांच्या पर्यंत तुझ्या भेटीचा निरोप पोचवू शकेन. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांची मुद्रिका तुला आधार देऊन गेली, त्याप्रमाणे माझा राम देखील तुझ्याशिवाय अत्यंत बेचैन आहे गाई. तू
त्याला असं काहीतरी आधार दे, असं काहीतरी तुझं उपाधी दे, अशी काही वस्तू दे की ज्याच्या आधाराने माझ्या प्रभू रामचंद्रांना तुझ्या सुरक्षिततेची, तुझ्या अस्तित्वाची जाणीव आनंद देऊन जाईल. हे ऐकताच सीताजींनी आपल्या मस्तकी धारण केलेला चुडामणी स्वाभाविकतेने काढलेला आहे, त्याला नमस्कार केलेला आहे आणि तो चुडामणी आपला सुपुत्र हनुमंताच्या हातामध्ये प्रभू रामचंद्रांना देण्यासाठी म्हणून दिलेला आहे. जसं प्रभू रामचंद्रांच्या कडून घेतलेली मुद्रिका प्राप्त होताच हनुमंताच्या मनामध्ये देखील विशेष आनंद झाला होता, तशीच काहीशी अवस्था हनुमंताची आईकडून प्राप्त झालेल्या चुडामणीमधून झालेली आहे. गोस्वामीजी म्हणतात, चुडामणी उतारी तब दयौ हर्ष समेत पवन सुतलयौ. अत्यंत आनंदाने, प्रसन्नतेने या चुडामणीला हनुमंताने स्वीकारलेलं आहे आपल्या आईची खूण म्हणून. बघा सज्जनो, या चुडामणीच्या आधाराने देखील किती सुंदर सुंदर तत्व गोस्वामीजी आमच्या समोर ठेवतात. सीताजी या प्रभू रामचंद्रांच्या परमदास आहेत, भक्त आहेत आणि भक्ताने आपल्या मस्तकावरती असलेलं हे शीश फूल, हा चुडामणी, हे सौभाग्याचं असलेलं प्रतीक हे हनुमंताच्या हातामध्ये सोपवलंय. त्या आधाराने जणू काही सीताजी आपलं हे मस्तकच प्रभू रामचंद्रांच्या चरणी नमवत आहेत, त्यांना वंदन करत आहेत. आणि त्यामुळं गोस्वामीजींनी आपल्याला अत्यंत सहजतेने पुढच्या चौपाईमध्ये सांगून टाकले की कहे हुतात असं मोर प्रणामा. माझ्या मस्तकावरचं हे सौभाग्य हनुमंता मी तुझ्या हातामध्ये देते, हे प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये देत आहेस. स्वाभाविकपणे हा माझ्या मस्तक त्यांच्या चरणांवरती नमवल्यासारखं माझं वंदन आहे बरं का. दुसरी गोष्ट आहे की प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला या चुडामणीचा स्वीकार केला त्यावेळेला त्यांनी त्या चुडामणीला आपल्या हृदयाशी लावलेलं आहे. एका पत्नीला काय हवंय? आपल्या पतीच्या हृदयामध्ये स्थान तर हवंय ना. चुडामणीच्या आधाराने जणू काही प्रभू रामचंद्रांनी सीताजींना हृदयाला घ्यावं, त्यांचं स्थान आपल्या हृदयामध्ये जागृत करावं. यापेक्षा अजूनही एका पत्नीसाठी काय हवंय? त्यामुळे सीताजींनी आपला चुडामणी हनुमंताच्याकडे खूणगाठ म्हणून दिलेला आहे. तिसरी गोष्ट आहे की हे प्रभो, हे माझं सौभाग्य मी तुमच्याकडे देत आहे. आता तुम्ही ठरवा ते जतन कसं करायचं, ते कशा पद्धतीने माझं जीवन वाचवायचं. मला इथं एक एक क्षण आपल्याशिवाय अत्यंत दुःखप्रद अशा स्थितीमधून जावं लागतंय स्वामी. मला आपल्या सौभाग्याची मी तुम्हाला जणू काही शपथ देत आहे. आपण लवकर या, आपण लवकर या. सीताजींनी या चुडामणीच्या आधाराने हनुमंताच्याकडे केवळ एक वस्तू दिली नव्हती, अनेक प्रकारच्या संवेदना, अनेक प्रकारच्या भावना अव्यक्तपणे दिलेल्या आहेत. आणि हनुमंताने देखील या सर्व अव्यक्त भावनांना प्रभू रामचंद्रांच्या समोर किती विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. त्याचं चिंतन ज्या वेळेला हनुमंत प्रभू रामचंद्रांच्या समोर जाऊन उभे राहतील त्यावेळेला आपण पाहणारच आहोत. बघा, रामायण हे केवळ ज्ञान देणारं शास्त्र नाही, रामायण हे संवेदना देणारं शास्त्र आहे. त्या संवेदनांची ओळख करून घेणं हीच रामायणामध्ये असलेली गुरुकृपा आहे. ते प्रवाह आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं, तशी संवेदनशीलतेचं हृदय आपलं तयार होणं आणि अशा प्रेमामध्ये आपण आपलं जीवन व्यतीत करणं हीच रामायणाची फलश्रुती आहे. सीताजींनी चुडामणी हनुमंताच्या हातामध्ये दिलाय आणि ज्या अशोक वाटिकेमध्ये त्या आहेत तिथूनच त्यांनी जमिनीवरती आपलं मस्तक नमवलेलं आहे.
जणू काही समोर प्रभू रामचंद्र उभे आहेत. या भावनेने शरणागत होऊन सीताजी जमिनीवरती वंदन करतायत आणि हनुमंताला त्या म्हणतायत, कहे हुतात अस मोर प्रणामा. मी ज्या पद्धतीने वंदन केलं, मी ज्या शरणागतीने वंदन केलं, ज्या काकुळतीने वंदन केलं, जी माझ्या अंतःकरणातली आर्तता आहे ती जणू काही मी या वंदनातून ज्या पद्धतीने प्रगट केली, हनुमंता तसाच माझा नमस्कार रामाला सांग. कहे हुतात अस मोर प्रणामा. बघा, वंदन भक्तीमध्ये समर्थांनी कोणाला कसं वंदन करावं याचे अधिकार दिलेले आहेत, परंतु नमस्कार देखील एक असं शास्त्र आहे ना, जे केवळ एक शारीरिक कृती नाही. आपण बघा, नमस्कार करणाऱ्या व्यक्तीच्या एकंदर तो करत असलेल्या नमस्कार पद्धतीवरून त्याच्या अंतःकरणात असलेल्या भावनांचा ठाव घेऊ शकतो. केवळ साष्टांग दंडवत म्हणजे शरणागती नाही. कदाचित आपले हात जोडले असतील नसतील, कदाचित आपल्या अंतःकरणामध्ये त्या सत्पुरुषाच्या चरणांपर्यंत जाण्याचं सद्भाग्य असेल नसेल, परंतु आपण जिथं असाल तिथून जर आपलं अंतःकरण सद्गतीत असतील, आपले नेत्र सजल झाले असतील, त्यांच्या स्मरणामध्ये आपलं शरीर रोमांचित झालं असेल, मला असं वाटतं की आपण त्या भावनेमध्ये केलेलं वंदन हे थेट त्या सत्पुरुषाच्या हृदयापर्यंत जातं. बघा, सीताजींनी अशा पद्धतीने ते वंदन प्रभू रामचंद्रांना या लंकेतून केलेलं आहे की ज्याची जाणीव थेट प्रभू रामचंद्रांच्या हृदयापर्यंत जावी. सीताजी हनुमंताशी संवाद करू लागतात. माझा प्रणाम हनुमंता, प्रभू रामचंद्रांना असा सांग बर का, मला कळतंय रे की प्रभू रामचंद्र हे परब्रह्म स्वरूप आहेत, ते पूर्ण काम आहेत. त्यांच्यामधून कुठलीही भावना काढली तरी त्यांच्या आनंदामध्ये फरक पडत नाही, किंवा त्यांना बाहेरून कुठली गोष्ट मिळाली म्हणून देखील त्यांच्या आनंदामध्ये वृद्धी होत नाही. असे हे पूर्ण काम प्रभू रामचंद्र. परंतु अशा प्रभू रामचंद्रांना जरी कुठल्याही गोष्टीच्या येण्याने किंवा जाण्याने त्यांच्या अवस्थेमध्ये फरक पडत नसला तरी त्यांना सांग की तुमच्यामुळं मात्र एका जीवाच्या अंतःकरणामध्ये खूप फरक पडतोय. तुमचं असणं आणि नसणं एखाद्यासाठी जीवन मृत्यूचा प्रश्न असू शकतो. मला आठवतं, खूप वर्षापूर्वी मी भेदिले सूर्यमंडळा या कादंबरीची अनेक आवर्तनं केली होती. तेव्हा रवींद्र भटांनी जे हे समर्थ रामदासांचं चरित्र लिहिलंय त्यामुळे मी अत्यंत प्रभावित झालो होतो. किंवा माझा समर्थांच्याकडचा ओढा, त्यांचं वाङ्मय, त्यावरती असलेलं स्वाभाविक प्रेम, यामध्ये ही कादंबरी आणि पंडित संजीव अभ्यंकरांची समर्थवाणी या अभंग रचनांचा माझ्या जीवनामध्ये खूप खोलवर परिणाम झाला. मला आठवतं, त्यामध्ये टाकळी क्षेत्री तपश्चर्या करण्याच्या आधी प्रभू रामचंद्रांची आज्ञा घेताना त्र्यंबकच्या मंदिरामध्ये समर्थांची अशीच तळमळ 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 चालू होती. आणि त्या तळमळीमध्ये समर्थ एकच विनवणी करतायत रामाला की रामा, तुझ्या भोवती असंख्य भक्तांचा गराडा आहे रे, असंख्य भक्तांचा गराडा आहे. तुझ्या निकट असलेल्या भक्तांमध्ये मला स्थान मिळावं एवढं माझं पुण्य नाही. कुठेतरी मी एक किंकर तुझ्यापासून अनंत अंतरावरती पसरलेला, माझ्यावरती तुझा कृपा कटाक्ष जावं एवढं माझं साधन नाही, एवढा मी पुण्यवंत नाही. परंतु रामा, मी असलो आणि नसलो तरी देखील तुझ्या आनंदामध्ये कुठलाही फरक पडणार नाही ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु मला तुला काकुळतीने एवढं सांगावं असं वाटतंय की
तुझ्या असलेल्या या कृपेशिवाय मला मात्र माझं जीवन आणि मृत्यू याचाच प्रश्न माझ्या समोर उभा राहतो. अरे तू दीन दयाळ आहेस ना, तू दुसऱ्याचं दुःख पाहू शकत नाहीस ना रामा. सीताजी देखील प्रभू रामचंद्रांना हीच विनंती करताय, दीन दयाल बिरिद संभारी. अरे तू दिनांचा दयाळ आहेस, तुला कोणाचं दुःख सहन होत नाही. ठीक आहे, मी पतित आहे, माझ्याकडून मोठी चूक झाली, मी लक्ष्मणाचं म्हणणं ऐकलं नाही, मी तुम्हाला मोठ्या जोर जबरदस्तीने त्या हरणाच्या मागे जायला सांगितलं. प्रत्यक्ष रामरायासमोर असूनही मला त्या सोन्याच्या हरणावरती प्रेम चढलं. हाच माझा मोठा अपराध आहे आणि त्या अपराधाची शिक्षा देखील मला मिळते, तुमच्यापासून लांब जाण्याची, या विरहाची. परंतु प्रभो, एवढे कठोर होऊ नका. तुम्ही दीनांचे दयाळ आहात, हे तुम्हाला दिलेली भक्तांनी उपाधी आहे, त्या उपाधीच्याकडे पाहून तरी तुम्ही माझा संभाळ करा. हे प्रभो, आपल्या वियोगामध्ये ही सीता जगू शकणार नाही. मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला मानस मधल्या काही चौपायांचे संदर्भ दिले होते की काही चौपाया या मंत्रवत आहेत. मला एका रामचरित मानसच्या श्रोत्यांचा निरोप आला, दादा, माझ्या 38 वर्षाच्या मुलाचं न्यूरो सर्जरी झालेली आहे, त्याची तब्येत गंभीर आहे, माझी सून अत्यंत रामभक्त, अत्यंत भोळी आहे, तिच्या मनाला आधार होईल, तिला प्रार्थना रामापर्यंत पोहोचवता येईल अशी मला कुठली तरी चौपाई लगेच सांगा. माझ्यासाठी हा प्रश्न फार महत्वाचा आहे. स्वाभाविकपणे माझ्या समोर पहिली चौपाई आली ती हीच, दीन दयाल बिरिदु संभारी हरहु नाथ मम संकट भारी. हे दीन दयाळ, तू आपली उपाधी सांभाळ. तुला भक्तांनी दिलेली ही बिरुदावली आहे आणि त्यामुळं आम्ही जरी तुझ्या कृपेला पात्र नसलो तरी तुला तुझ्या बिरुदावलीसाठी आमच्यावरती कृपा करावी लागेल. माझं हे महाभयानक संकट रामा दूर कर, हे माझं महाभयानक संकट दूर कर. रामाशिवाय राहणं, रामाच्या विरहामध्ये राहणं यापेक्षा वेगळं ते संकट काय. सज्ज जीवनामध्ये जर कधी कुठलं असं बिकट संकट आलं तर सुंदरखानच्या या चौपायांना विसरू नका. कह तात समोर प्रणाम, सब प्रकार प्रभु पूर्ण कामा, दीन दयाल बिरिद संभारी हरहु नाथ मम संकट भारी. माझा प्रभू रामचंद्र धावत येईल आणि तुमच्या जीवनातल्या या संकटांना दूर करेल, तुम्हाला आनंद देईल, सुखानंद आनंद कैवल्यदानी. असा माझा राम आहे. तो आपल्या तळमळीची, आपल्या आर्त भावनेची वाट पाहत असतो. तो सतत आपल्या बरोबरच आहे हो. सदा सर्वदा देव सन्निध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. हे आमचं अल्पधारिष्ट तो पाहत असतो की खरंच तुला माझी एवढी गरज आहे का, खरंच तुझ्या अंतःकरणात एवढी तळमळ आहे का. तळमळ आपल्या जीवात्मक स्थितीमधून आम्हाला बाहेर काढते. हे वाहणारे अश्रू आमच्या अंतरंगात असलेल्या या कामादी विकारांपासून आम्हाला सोडवतात आणि आपल्या सर्वस्वाच्या आधाराने आपण केवळ प्रभू रामचंद्रांचा धावा करू लागतो. हे गाय वासरासारखं नातं आहे. इकडे गायीला देखील आपल्या वत्साला, आपल्या वासराला
भेटण्याची इच्छा आहे, आणि तिकडे ते अजाण वासरू देखील आपल्या आईला शोधत असतं. असा राम आपल्या जीवनामध्ये येतो आणि सुखानंद आनंद कैवल्यदानी, तो आम्हाला सुख देईल, आनंद देईल आणि आम्हाला कैवल्याचं दान तो प्रदान करेल. तो आपल्या भक्ताच्या अभिमानाला कधीच विसरत नाही. अशा रामाचा हा धावा या चौपाईमधून गोस्वामीजींनी आम्हाला दिलेला आहे. जगावरती खूप मोठे उपकार आहे तो. अशा या चौपायांच्या आधाराने सामान्य जीवांना जगण्याचा खूप मोठा आधार मिळतो. ठीक आहे, भगवंताची सकाम भक्ती नसावी, ती निष्कामच असावी, यात काही शंका नाही. परंतु आजच्या या कलियुगामध्ये आमच्यासारख्या लोकांनी कोणाकडे पाहायचं, कोणाकडे जायचं, कोणाला विचारायचं? आम्हाला तर तो केवळ एकच आधार आहे. त्याच्या आधारावरती आम्ही जगतो आणि त्यामुळं आमचं सगळं मागणं त्या रामाजवळ आहे. हरहु नाथ मम संकट भारी. हनुमंता, तू प्रभू रामचंद्रांना माझी आठवण करून दे. त्यांना सांग सीताजी काय दुःखामधून जात आहेत. अरे, मी वनवासामध्ये थोडी जरी दमले, थोडी जरी शिणले, तरी प्रभू रामचंद्रांना लगेच माझी स्थिती कळायची. मला तहान लागली आहे की लगेच क्षणामध्ये ते माझ्यासाठी पाण्याची तयारी, पाण्याची असलेली पूर्तता करून द्यायचे. माझी क्षुधा, माझा आराम, या दृष्टीने जो माझा पती हा सदैव माझी काळजी घेत असायचा, असा माझा राम आज मला एवढ्या मोठ्या संकटामध्ये एकटा कसा टाकून गेला, कसा टाकून गेला? हनुमंता, कदाचित प्रभू रामचंद्र खूप व्यस्त असतील रे. त्यांच्या माग खूप साधू संतांचा सहवास असतो, अनेक सुंदर सत्संग त्यांच्या भोवती चालू असतात. त्यामुळे त्यांना कदाचित या आनंदमय स्थितीमध्ये आपली सीता किती दुःखात आहे याची जाणीव होतीये का नाही माहित नाही. पण तुम्ही, तुला एक विनंती करू का बाळा? त्यांना आहे ना, तात सक्र सुत कथा सुनाये हूं, त्यांना आठवण करून दे. इंद्रपुत्र जयंताला तुम्ही कशा पद्धतीने शिक्षा दिली. त्याचा अपराध तर केवढा गौण होता. एक चोच तर मारली होती माझ्या पायावरती. परंतु अशा जयंत पुत्राला त्रैलोक्यामध्ये देखील कुठंच आसन न मिळता जोपर्यंत तो प्रभू रामचंद्रांना शरण आला नाही, तोपर्यंत प्रभूंनी त्याचा पिच्छा केला. इथं तर रावणाने किती प्रकारचे अत्याचार मांडलेले आहेत. माझ्या हाताला धरून त्या पर्णकुटीतून मला ओढून रथामध्ये बसवलं, या लंकेमध्ये आणून ठेवलं, या अशोक वाटिकेमध्ये, एवढ्या राक्षसांच्या मध्ये. अरे, एकेका राक्षसाकडे पाहणं देखील अत्यंत भयावह आहे. अशा अनंत राक्षसांच्या गराड्यामध्ये मला एकटीला ह्यांनी ठेवलं. मला होत असलेल्या त्रासाची त्यांना जाणीव का होत नाहीये? बरं, या राक्षसांना मारणं हे प्रभू रामचंद्रांसाठी फार छोटं काम आहे रे. याच्यापेक्षा महाभयानक खरदूषणाची लढाई मी पाहिली. ज्या पद्धतीने खरदूषणाला प्रभू रामचंद्रांनी नेस्तनाबूत केलं, एवढ्या अनंत राक्षसांना आपल्या बाणांच्या आधाराने त्यांचा विध्वंस त्यांनी करून टाकला. त्या प्रभू रामचंद्रांचं सामर्थ्य मी त्या गुहेमधून बघितलेलं आहे. आज त्यांना आपल्या बाणाच्या प्रतापाचा, आपल्या सामर्थ्याचा विसर तर नाही ना पडला रे. त्यांना आपल्या सीतेची आठवण करून दे. त्यांना सांग की या बाणांना पुन्हा स्मरण करा. या इंद्रपुत्र जयंताला तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्या अपराधाची शिक्षा दिली, त्या घटनेची त्यांना आठवण करून दे. आणि त्यांना सांग की सीतेचं दुःख हे खूप मोठं आहे प्रभो. सीतेला असं एकटं सोडू नका, सीतेला असं एकटं सोडू नका. अरे, एक एक दिवस, एक एक क्षण माझ्यासाठी केवढा संकटमय झालाय हनुमंता. तू ऐकलंस ना, त्या रावणाने राक्षसिणींना काय सांगितलं? तो सकाळी काय म्हणाला? मास दिवस महू कहा न माना, तो मैं मारी बी काढी कृपाना. तो रावण 1 महिन्यानंतर
माझ्या या गळ्यावरून त्याची तलवार, त्याचं हे कठीण कृपान फिरवणार आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये जर माझी इथून मुक्तता झाली नाही तर ही सीता जगू शकणार नाही रे. मास दिवस महु नाथुन आवा, तो पुनि मोही जियत नाही पावा. प्रभू रामचंद्रांना त्वरा करायला सांग, वेळ फार कमी आहे. अनंत राक्षसांच्या गराड्यामध्ये असलेल्या या लंकेमध्ये त्यांचा निपात करत करत माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी, एवढा मोठा समुद्र त्याला ओलांडून इथपर्यंत येण्यासाठी 30 दिवस हा वेळ फार कमी आहे. हनुमंता, कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रभू रामचंद्रांना त्वरा करायला सांग. आणि 30 दिवसाच्या पुढं 1 क्षण देखील पुढे गेला तर मला खात्री आहे की हा रावण मला जिवंत ठेवणार नाही. आणि कदाचित प्रभू रामचंद्रांना माझ्या देखील केवळ अस्थींचंच दर्शन घडेल. तो क्षण यायचा नसेल तर रामाला त्वरेने या सीतेची सुटका करायची तू विनंती कर. सज्जन हो, सीताजींची ही काकुळती आपण आता पुढील निरूपणामध्ये देखील अभ्यासूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.